झी 24 तास एक पाऊल पुढे। चीज आणि राईसचं अनोखं कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांची सर्वांचीच फेवरेट डिश ठरू शकते। हाय फ्रेंड्स, मी अनुज्ञा। फ्रेंड्स, आता मी आहे जुहू मधल्या ट्रायफेक्टा ॲट हॉटेल रॉयल गार्डन मध्ये। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे आणि स्पेशल रेसिपी आहे इटालियन। ही नेमकी रेसिपी काय आहे जाणून घेऊया। ट्रायफेक्टा ॲट हॉटेल रॉयल गार्डनचे एक्झिक्युटिव्ह शेफ संदेश नवरे आपल्या बरोबर आहेत। हाय संदेश, आज आपल्या प्रेक्षकांना कुठली रेसिपी दाखवणार? आज मी बनवणार आहे ऑथेंटिक इटालियन डिश बनवणार आहे, कोत्रो फॉर्मॅग्यो रिसोटो। संदेश, नाव तर एकदम इंटरेस्टिंग वाटतंय, कोत्रो फॉर्मॅग्यो रिसोटो। काय आहे नेमकं हे कोत्रो फॉर्मॅग्यो रिसोटो? जसं नाव आहे तसं ते रेसिपी ऑथेंटिक आहे। कोत्रो मीन्स 4 अँड फॉर्मॅग्यो मीन्स चीज। कोत्रो म्हणजे 4, त्याच्यात 4 टाइप्स ऑफ चीज जाणार अँड विथ रिसोटो आर्बोरियो। रिसोटो म्हणजे इटालियन राईस असतो। इटालियन राईस आहे, हो, तांदळाचा प्रकार आहे, तांदळाचाच प्रकार आहे। इटालियन आणि 4 प्रकारचे चीज असं मिळून हे आपली डिश तयार होणार आहे। नेमकी कशी करायची, इन्ग्रेडियंट्स कुठले वापरायचे जाणून घेऊया संदेशकडनं। संदेश, इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले लागणार? यासाठी लागणार सर्वप्रथम बटर, ग्रुयर चीज ग्रेटेड, प्रोसेस चीज ग्रेटेड, एमेंथल चीज ग्रेटेड, पार्मेसन शेविंग, फ्रेश बेसिल, सॉल्ट, वाइन, चॉप सैलरी, चॉप लीक, ऑलिव्ह ऑइल अँड वेस्ट स्टॉक। नेमकं सुरुवात कुठून करणार संदेश? सुरुवात मी पहिला लीक आणि सॅलरी ऑइलमध्ये थोडं ऑलिव्ह ऑइलमध्ये सॉटे करणार आणि त्याच्यात राईस सॉटे करून त्याला हळूहळू कुक करणार स्टॉकमध्ये। सुरुवात करूया। सर्वप्रथम ऑलिव्ह ऑइल घेऊया, कमीत कमी 10-15 ml आलं पाहिजे याच्यात पॅनमध्ये। त्याच्यानंतर चॉप सॅलरी, चॉप लीक, हे थोडे ऑइलमध्ये सॉटे करायचं। ऑइल मध्ये ते परतून घ्यायचं व्यवस्थित, जास्त नाही करायचं कारण याला ट्रान्सपरंट ठेवायचं। त्याच्यात थोडी व्हाईट वाईन स्प्रिंकल करायची, कमीत कमी 15 ml। त्याच्यानंतर हा आर्बोरियो राईस, रॉ राईस त्याच्यात टाका। किती घेणार असतात? 100 ग्राम पर्यंत, साधारण 100 ग्रॅम हा राईस आपण घेतोय। राईस थोडासा याच्यात वाईन मध्ये थोडा सोक झाला पाहिजे सोते करताना। त्या राईसला फास्ट मध्ये नाही शिजू शकता, त्याला स्लो कुकिंग मध्येच ठेवावा लागतो, तेव्हा याचा स्टार्च हळूहळू सोडत जातो। अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतो, तर तो स्टार्च सुटण्यासाठी त्याला जास्त वेळ मंद आचेवर एकदम स्लो मध्ये, जास्त न्यूट्रिशियस आहे भरपूर। तर थोडा वेस्ट स्टॉक टाकूया, 50 ml पर्यंत। 50 ml वेस्ट स्टॉक, हा, थोडाफार शिजवून घ्यायचा का त्यामध्ये वेस्ट स्टॉक मध्ये? हो, ह्याच्यातच स्लोली कमीत कमी अर्धा तास तरी शिजवत राहायचं, स्लोली। वेज स्टॉक जो आहे तो जनरली कसा बनवतात आपल्या प्रेक्षकांना जरा कळू दे। वेज स्टॉक हा नॉर्मली लीक, सॅलरी, बेलीफ, पेपरकॉर्न हे कोल्ड वॉटर मध्ये टाकायचं आणि सिमरवर ठेवायचं कमीत कमी अर्धा तास। अच्छा, मग त्यानंतर व्हेजिटेबल डिस्कार्ड करायचे आणि स्टॉक स्टेन करून ठेवायचा, तो झाला आपला वेज स्टॉक। हे नोट करून ठेवायचं। तुम्हाला वेज स्टॉक कसा बनवायचा हे माहिती नसेल तर कशा पद्धतीने हा वेज स्टॉक बनवायचा? पॅन सतत स्टर करायचं, कारण का स्टिक होतं, जसं त्याचं स्टार्च निघत जाईल ना ते स्टिक होत जाणार पॅनला। या स्टॉक मध्ये जवळपास अर्धा तास त्याला शिजवायचं आहे, मंद आचेवर शिजवायचं आहे, जेणेकरून त्यातला स्टार्च निघून येईल आणि त्याची चव असेल त्याला। या स्टार्चमुळे जास्त चव येते का? स्टार्च आणि वेज स्टॉक आणि वाईन याची एकत्र टेस्ट त्या रिसोटो मध्ये येते, चांगलं असतं। त्याच्यात 4 टाइप्स ऑफ चीज जातात। हळूहळू तांदूळ शिजायला लागले स्टॉक मध्ये। साधारण किती शिजवून घ्यायचे?
इटालीमध्ये जास्त लोक अल्दांते खातात, म्हणजे टू द टूथ च्युएबल, म्हणजे त्यांना खाताना असं लागलं पाहिजे दाताला. दाताखाली हा. चावलं गेलं पाहिजे. परत एक फेकते मी. त्याला ते अल्दांते बोलतात, कारण का त्या लोकांना इटालियन लोक मोस्टली अल्दांते फूड खातात. अल्दांते पास्ता, रिसोटो हे त्यांना अल्दांते लागतं. ते टू द टूथ च्युएबल असलं पाहिजे. त्यामुळे जास्त शिजवायचं नाही, थोडं कच्चं ठेवायचं त्याला. तांदूळ आपल्याला जसा हवा तसा शिजायला साधारण अर्धा तास घेणार आहे, पण खूप पेशंटली काम करायला लागणार आहे तुम्हाला. एक जसं त्यातला जो स्टॉक आहे तो अब्सॉर्ब होत जाईल आणि हळूहळू त्याला शिजवायचं आहे, त्यामध्ये अजून स्टॉक ऍड करत. जवळजवळ झालाय. त्याच्यात आता थोडं चीज ऍड करूया. हे एमेंथल चीज 10 ते 15 ग्राम. हे प्रोसेस चीज. हे सुद्धा तेवढंच. हो. सीझनिंग साठी थोडं सॉल्ट. पूर्ण चीजी झालाय रिसोटो. चीज व्यवस्थित मिक्स झालेलं आहे रिसोटो मध्ये. तर प्लेटिंग करूया. सर्व करायला तयार आहे. चीज लवर लोकांसाठी भरपूर त्यांना मजेदार. खूप आवडेल अशी डिश आहे. आणि 4 चीज इथं पार्मेसन चीज. अच्छा, गार्निशिंग साठी हे चौथं चीज वापरलं हो. आपण. फ्रेश बेसिल. माझ्या चीज लव्हिंग फ्रेंड्ससाठी ही रेसिपी तयार आहे आणि मस्त गरमागरम चीज घातलेला हा रिसोटो खाऊन नक्की बघा. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. झी 24 तास एक पाऊल पुढे.